नागपुर में राज्यसभा सांसद माया उनाते के सत्कार समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उनके संघर्ष और समाज सेवा की सराहना की। उन्होंने कहा, उनाते का सफर समाज के लिए प्रेरणादायक है। नागपुर में आयोजित भव्य सत्कार समारोह में राज्यसभा सांसद माया उनाते के संघर्ष और उपलब्धियों को सराहा गया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि उनाते ने कठिन परिस्थितियों का सामना करते हुए समाज सेवा का मार्ग नहीं छोड़ा और नगर सेवक से लेकर महापौर तथा अब राज्यसभा सदस्य तक का प्रेरणादायक सफर तय किया। आता आदिवासी समाज मागे वळून बघणार नाही, तर तोच आपला जो सर्वोच्च अशा प्रकारचा सुवर्ण काळ आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे। आणि त्याच्याकडे जात असताना या संघर्षातनं आपल्याला जात असताना मंचावरची सगळी आपली नेते मंडळी जी आहेत, या नेते मंडळीच्या मदतीनं मायाताईंसारखे आज या सत्कार समितीचे जे सगळे वेगवेगळ्या संघटना आहेत, या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून निश्चितपणे आपण त्या सुवर्ण काळाकडे परत जाऊ हा विश्वास मी व्यक्त करतो। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने भी उनके निस्वार्थ कार्य की प्रशंसा करते हुए कहा कि बिना किसी पद की मांग किए उन्हें जिम्मेदारियां मिलती गई। उनाते ने आदिवासी समाज के विकास के लिए निरंतर कार्य किए हैं आणि मला आणि देवेंद्रजींना विश्वास आहे की निश्चितपणे मिळालेल्या या संधीचा योग्य उपयोग मायाताई करतील आणि या समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या प्रगती आणि विकासाच्या आधारावर पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, असं उत्तम कार्य केल्याशिवाय मायाताई राहणार नाही असा माझा विश्वास आहे। आणि हे कार्य करण्याकरता तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे, देवेंद्रजींचे सगळ्यांच्या शुभेच्छा। आपण त्यांच्या मागे उभ्या केल्या, ताकद उभी केली तर मायाताई चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं चांगलं काम नक्की करतील। आणि हे करण्याकरता त्यांना अतिशय उत्तम निरोगी आयुष्य परमेश्वराने द्यावं आणि या समाजाच्या इतके वर्षाच्या ज्या आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत, या जो सत्कार आहे, या सत्कारामागे या सगळ्या आशा, अपेक्षा, आकांक्षा दडलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याची शक्ती मायाताईंना आपल्या सगळ्यांच्या रूपाने नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त करतो। त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो। कार्यक्रम में बड़ी संख्या में आदिवासी समाज के लोग उपस्थित रहे। उनाते ने इस सम्मान को पूरे समाज का सम्मान बताते हुए कहा कि वे मिली जिम्मेदारी को पूरी ईमानदारी से निभाएगी और समाज सेवा का कार्य जारी रखेगी। ते शब्द माझ्या कानात आजही गुंजतात आणि त्यावेळेस साहेब मला हिमतीचीच गरज होती आणि आपल्या सगळ्यांच्या हिमतीमुळे मी पुन्हा उठली आणि मी कामाला लागली। आज मी आयोगात काम करत असताना विदर्भच नाही, नागपूर विदर्भच नाही तर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत देशामध्ये माझ्या आदिवासी समाजाला मी जवळून बघितलं आहे। माझ्या आदिवासी समाजाचा सुखदुःख मी जवळनं बघितलेला आहे। नक्कीच मी महाराष्ट्राच्या जनतेचा, गोरगरीब जे कोणी माझ्या समोर समस्या येईल त्या संसदेमध्ये मी आपला विषय मांडेन। सोबतच माझ्या आदिवासी बांधवांचा आजही भरपूर विकास करायचा आहे। त्यांचा अधिकाराचा, त्यांच्या हक्काचा, त्यांचे कायदे, हक्काचे कायदे, त्यांचा अंमलबजावणी करण्यासाठी आणि आदिवासींच्या विद्यार्थी यांचे प्रश्न मी सभागृहात मांडेन।